The wisdom of generations endures. Precision and science refine the ancient knowledge. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिभाषा या चॅप्टरला सुरुवात करणार आहे. आता रसशास्त्राचा सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आपला परिभाषा, जो की मागच्या व्हिडिओमध्ये आपण याचं वेटेज वगैरे पाहिलं की ब्लूप्रिंटमध्ये आपल्याला काय ह्याचं वेटेज एक एमसीक्यू करता आणि त्यासोबत सुरुवातीचे 3 एमसीक्यू या चॅप्टरवरती आपल्याला पेपरमध्ये युनिव्हर्सिटीने विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारे पूर्ण वेटेज होतं परिभाषा या चॅप्टरचं. आता इन डिटेल आपल्याला परिभाषा चॅप्टर पाहायचं आहे. आता सुरुवातीला परिभाषा, तर परिभाषा म्हणजे काय बघा की एखादी मोठी गोष्ट असणं. जसं की तुम्हाला एक मी एक्झाम्पल थ्रू समजून सांगतो की एखादा तुम्ही मूवी पाहिला आणि एखादा मूवी पाहिल्यानंतर तुम्ही काय केलं, पूर्ण मूवी पाहिला आणि तुम्ही काय केलं, ती एकदम शॉर्ट मध्ये तुमच्या मित्रांनी विचारलं की मला त्या मूवी काय होता नेमका समजून सांग तरी. मग तुम्ही काय केला, एकदम 3 तासाचा जो मूवी तुम्ही त्याला फक्त 5 मिनिटांमध्ये एकदम संक्षिप्त, एकदम छोट्या, एकदम शॉर्ट मध्ये समजून सांगितलं, त्याला आपण काय म्हणतो, परिभाषा असं म्हणतो. म्हणजे एखाद्या मोठ्या गोष्टीला म्हणजे विस्तारित गोष्टीला आपण संक्षिप्त शब्दाद्वारे मांडणं, एखाद्या संक्षिप्त शब्दाद्वारे मांडणं, तर त्याला काय म्हणतो आपण, परिभाषा असं म्हटले. तर तेच बघा काय म्हटले. आता सुरुवातीला परिभाषाचा श्लोक आलाय, हा सगळ्यांनी पाठ करा. तर श्लोक बघा काय आलाय, अव्यक्त, अनुक्त, लेशक्त, संदिग्ध अर्थ, प्रदीपिका, सुनिश्चित अर्थ, विभुदे, परिभाषा, निग्धयते. तर अशा प्रकारे रस तरंगिणीनुसार आपल्याला असा श्लोक आलाय. आता ह्याचा अर्थ काय होतो सुरुवातीला जाणून घेऊया. ज्या संक्षिप्त किंवा सांकेतिक शब्दाद्वारे एखाद्या शास्त्रातील अव्यक्त, अनुक्त, लेशक्त तसेच संदिग्ध भावार्थ स्पष्ट होतो, त्याला आपण काय म्हणतो, परिभाषा असं म्हणत असतो. समजलं परिभाषा. आता बघूया आपल्याला जे की वर्ड डेरिव्हेशन म्हटलं होतं, म्हणजे शब्दांची उत्पत्ती, त्यासोबत शब्दांचे अर्थ काय होते ते जाणून घेऊया. आता सुरुवातीला शब्द आहे आपल्याकडे औषध. आता औषध म्हणजे काय नेमकं जाणून घेऊया. तर औषध हा शब्द कसा बनलाय, तर औष प्लस धा प्लस की या 3 शब्दापासून औषध हा शब्द बनलेला आहे. आता यामधला तुम्हाला सांगतो, जो आपला औष होतो त्यामधला जो औष आहे, तर औषचा अर्थ काय होतो, रस होतो. औष या शब्दाचा अर्थ काय होतो, रस होतो. रस म्हणजे काय, हा रस ज्यामध्ये धारण केला जातो त्याला औषधी असं म्हटलं जातं. औष या शब्दाचा अर्थ होतो रस, आणि हा जो रस ज्यामध्ये धारण केला जातो त्याला आपण औषधी असं म्हणतो. आणखी काय म्हटलंय बघा, अशा या रसामुळे आरोग्याची प्राप्ती होते, यामुळे औषधी असं म्हटलं जातं. आता या रसामुळे, आता ज्याच्यामध्ये धारण केला जातो त्याला काय म्हटलं आपण, औषधी असं म्हटले. आणि ह्या रसामुळे आपल्या आरोग्याची प्राप्ती होती, म्हणजे हेल्थ आपल्याला कुठं ना कुठं हेल्थचं कुठं इन्क्रीजमेंट होती, हेल्थची इन्हान्समेंट होती, आरोग्याची प्राप्ती होती, तर त्याला आपण काय म्हणतो, औषधी असं म्हणतो. तर समजलं. आता आपल्याकडे दुसरा शब्द भेषज. तर भेषज बघूया. तर भेषज, तर भेषज म्हणजे काय, भिषकाद्वारे जे जाणून घेतले जाते त्याला भेषज असं म्हटलं जातं. म्हणजे काय म्हटले, जे भिषक आहे, भिषक म्हणजे काय आपलं वैद्य, तर वैद्यद्वारे जे जाणून घेतलं जातं, जे जाणून घेतलं झालं त्याला भेषज म्हटलं जातं. आता एक जो औषध आणि भेषज, तर एक दोन्हीचा अर्थ जवळपास सारखाच आहे. जे औषध म्हणजे काय आपलं की जे आपली मेडिसिन आहे, आणि भेषज म्हणजे काय, ते पण आपली एक मेडिसिन आहे. आता आणखी काय म्हटले, दीपनादी द्रव्याच्या संयोगातून जी चिकित्सा केली जाते त्याला आपण औषध असं म्हटलं जातं. दीपनादी म्हणजे काय म्हटलंय, दीपन त्यासोबत आणखी काही मेडिसिन असतात आपले, काही दीपन असू द्या, असू द्या, संग्राही वगैरे असे जे काही मेडिसिन वगैरे असतात ना, तर यांच्या द्रव्याच्या संयोगातून जी चिकित्सा केली जाते आपल्याकडे, तर त्यांना आपण काय म्हटलं जातं, औषधी असं म्हटलं जातं. समजलं. म्हणजे अशा काही दीपनादी द्रव्यांच्या संयोगातून आपण जी चिकित्सा केली जाते तर त्याला आपण काय म्हटलं जातं, औषध असं म्हटलं जातं. समजलं. आणखी काय म्हटले, जे की हवन झालं, व्रत झालं, तप झालं, दान झालं, तथा शांती कर्म आदी जे झाले त्यांना सगळ्यांना भेषज असं म्हटलं जातं. म्हणजे हवन, व्रत, तप, दान आणि शांती कर्म हे काही जे कर्म आहेत ना, ह्यांना सुद्धा काय म्हटलं जातं, भेषज असं म्हटलं जातं. समजलं. आता बघूया आपण कल्पना. औषधींना उपयोगी रूप देणे म्हणजे कल्पना होय. आता काय झालं सर, कल्पना म्हणजे काय, आता जे काही आपण पंचविध कशा कल्पना बघणार आहोत, तर त्या कल्पना म्हणजे काय, तर हे आपल्या कल्पना आहे. आता बघा, जसं की स्वरच झालं, कल्क झालं, त्यानंतर क्वाथ झालं, हिम झालं आणि फांट झालं. आता तुम्हाला सुरुवातीला सांगतो, आपण काय केलं, नॉर्मली एका झाडाच्या पाला वगैरे म्हणजे पानं वगैरे तोडून आणले आणि त्यांना काय केलं आपण, आपलं जे काही खलवयंत्र असणार आहे, जे काही पाटा वरवंडा असणारे खलवयंत्र असणार आहे, त्या खलवयंत्रामध्ये आपण ते काही पानं वगैरे आणलेत वनस्पतीचे, त्यांना धुवून वगैरे स्वच्छ करून वाळून आपण काय केलं, म्हणजे धुवून स्वच्छ करून आपण त्या खलवयंत्रामध्ये घेतले आणि नंतर आपण खलवाच्या सहाय्याने त्यांना काय केलं, एकदम छान प्रकारे त्याचं मर्दन वगैरे केलं आणि त्यानंतर आपण त्याचं काय केलं, एका वस्त्राच्या सहाय्यामध्ये घेऊन त्याला आपण पिळून त्याचा आपण रस काढला, त्याचं काय झालं, आपलं सूरज झालं. त्याचप्रमाणे कल्क म्हणजे काय करणं, जसे की आपल्या घरात क्रीम असते म्हणजे पेस्ट असते, त्याचप्रमाणे आपण कल्क करणं,
जसे की आपण काय करतो, आपली आई जेव्हा भाजी बनवताना जो आपला मसाला वगैरे करत नाही का, की आपलं काय घेतं, लसूण घेतं, कांदा घेतो, मिरची घेते, आई आपले काय करते, वरवंड्यावरती जी पेस्ट बनवती, भाजी बनवण्यासाठी जी पेस्ट बनवती, तर त्याप्रमाणे आपण काय म्हणतो, औषधींना कल्क असं म्हणत असतो. त्याचप्रमाणे हे विविध असे सोरस, कल्क, क्वाथ, हिम आणि फांट असे विविध ह्या कल्पना असतात. ते औषधांमध्ये उपयोगी करण्यासाठी यांना आपण रूप काय देतो, जे काही आपल्याकडे औषधी चिकित्सेमध्ये यूज करण्यासाठी जे औषधींना आपण विविध असे रूप देतो, तर त्यांना आपण असं कल्पना म्हणत असतो. समजलं कल्पना? आता बघूया कषाय. आता कषाय म्हणजे काय, तर कषाय या शब्दाने आपला काय अर्थ कळतो, तर रसाचा जो प्रकार असतो, अंगराग असतो, लेप असतो, निर्यास असतो, सुगंध असतो, तसंच लाल रंग, असे काही विविध अर्थ वगैरे आहे ना, तर कषायचे असे विविध आपल्याला अर्थ घ्यावे लागतात. म्हणजे विविध असे आपले अर्थ याचे ग्रहण होतात. म्हणजे काय म्हटलं, की कषाय या शब्दाचं आपलं काय होतं, की आपले जे रसाचे प्रकार म्हटले, अंगराग म्हटले, लेप म्हटले, निर्यास म्हटले, सुगंध म्हटले, त्यानंतर लाल रंग वगैरे म्हटले, तसे विविध याचे काय म्हटले आपल्याला, याचे विविध असे अर्थ वगैरे समजतात. त्याला आपण कषाय असं म्हटलेलं आहे. आता बघूया आपण पंचकषाय योनी. तर पंचकषाय योनी, तर पंचकषाय योनी म्हणजे तर आपल्या आचार्य चरकांनी आपल्याला काय सांगितलंय, 5 कषाय योनी सांगितलेलं आहे. तर कोणकोणत्या, मधुर, आम्ल, कटू, तिक्त आणि कषाय. फक्त आपली तर लवण या रसाची कषाय सांगितलेलं नाहीये. फक्त आपल्याला ध्यानात ठेवा, मधुर, आम्ल, त्यानंतर कटू, तिक्त, कषाय. म्हणजे मधुर कषाय, आम्ल कषाय, कटू कषाय, तिक्त कषाय, कषाय कषाय. तर अशा आपल्याकडे 5 कषाय योनी असतात. असे आहेत. आता बघूया आपण संस्कार. आता संस्कार ही टर्म तुम्ही शिकला असाल, की ही परिभाषा शिकला असाल. तर संस्कार म्हणजे काय, की आपण काय करतो, एखाद्या द्रव्यामध्ये काहीतरी विशिष्ट गुण त्यामध्ये निर्माण व्हावं याकरिता आपण विविध त्यावरती जारण मारण विविध असे कर्म करत असतो. तर त्याला आपण काय म्हणतो, संस्कार असं म्हणत असतो. आता संस्कार म्हणजे काय, आपण गुणांचे अंतधान करत असतो. आता म्हणजे यामध्ये तुम्हाला श्लोक सुद्धा आला, हा श्लोक सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. तर बघा काय म्हटलंय, संस्कारो ही गुण अंतर्धानम. म्हणजे अशा प्रकारे श्लोक सांगितलाय. म्हणजे काय म्हटलंय, संस्कार म्हणजे गुणांचे अंतर्धान, म्हणजे गुणांचे अंतधान करणे. गुणांचे अंतधान म्हणजे काय करणं, की एखाद्या पदार्थामध्ये काहीतरी विशिष्ट गुण आपण त्यामध्ये निर्माण करणे, त्याला आपण संस्कार असं म्हणत असतो. असे विविध तुम्हाला काय झाले असेल, त्यांचे वर्ड डेरिवेशन मध्ये तुम्हाला शब्दांच्या म्हणजे अर्थ वगैरे समजले असेल. आता बघूया द्रव्य किंवा वर्ग परिभाषा. जे काही द्रव्य किंवा वर्गाच्या परिभाषा सांगितल्यात ना आपल्याला, ते आता इन डिटेल आपण समजून घेऊया. तर चला बघूया. आता सुरुवातीला आपल्याकडे रस. आता रस म्हणजे काय, तर रस म्हणजे आपला रसशास्त्रामध्ये रसचा अर्थ होतो पारद. आता काय, पारद सर्व धातूंच्या बाबतीत बुभुक्षित असतो आणि सर्व धातूंना स्वतःमध्ये सामावून घ्यायची यामध्ये क्षमता असते. म्हणजे काय असतं, नॉर्मल सांगतो तुम्हाला, की जो आपला पारद असतो त्याच्यामध्ये कसा असतो, तो बुभुक्षित असतो. बुभुक्षित म्हणजे काय असतो, तो जेव्हापासून आपण त्याची मेडिसिन वगैरे तयार करतो, जेव्हा आपण पारदापासून काय करते, विविध अशा चिकित्सेमध्ये बनवण्याकरता औषधी तयार करतो, त्यामध्ये आपण विविध असे काय करतो, आणखी सुद्धा घटक द्रव्य आणखी सुद्धा त्यामध्ये ऍड करतो, तेव्हा आपण मिक्स करतो. तर तेव्हा पारद आहे ना, तर पारद सगळ्यांना सामावून घेऊ शकतो. तर पारदामध्ये असं का बुभुक्षित असतो, म्हणजे सगळ्यांना सामावून घेऊन त्याच्यामध्ये क्षमता असते, तो सगळ्यांना त्यामध्ये स्वतःमध्ये सामावून घेऊ शकतो. तर त्यामुळे काय होतं, आपण या पारदाचा यूज कशा चिकित्सेमध्ये करू शकतो, म्हणजे औषधी बनवण्याकरता याचा यूज करू शकतो. त्यामुळे वार्धक्य झालं, विकार झालं, मृत्यू झालं, यांचा नाशार्थ याच्या औषधातून आपण सेवन केले जाते, म्हणून पारदास रस असे म्हणतात. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण पारद आणि त्यासोबत अन्य घटक द्रव्य त्यामध्ये मिक्स करतो. आता सगळे जे आपले काही घटक द्रव्य असतील त्यांच्यामध्ये बुभुक्षित ही काही प्रॉपर्टी नसणार आहे. तर जो फक्त पारद आहे, पारदामध्ये बुभुक्षित ही प्रॉपर्टी असते. त्यामुळे काय करतो, विविध असे घटक द्रव्य असते त्यांना स्वतःमध्ये काय करतो, सामावून घेण्याची त्यामध्ये क्षमता असते. त्यामुळे आपण काय करतो, त्याचा चिकित्सेमध्ये बनवण्यास म्हणजे औषधी बनवण्याकरता आपण त्याचा यूज करतो आणि त्यामध्ये विविध घटक द्रव्य टाकून वगैरे त्यात मिक्स करतो. तेव्हा तो काय करतो, ते विविध घटक द्रव्य स्वतःमध्ये सामावून घेतो आणि ह्यांचे जे सामावून घेतल्यापासून ज्यापासून आपले औषध तयार होतं ते, तर ते औषध कसं असतं, ते वार्धक्य म्हणजे म्हातारपणा, विकार म्हणजे काही व्याधी असेल आणि मृत्यू यांचा नाशार्थ म्हणून आपण औषधा म्हणून याचं सेवन करतो. म्हणजे ते जे औषध तयार झाले ते वार्धक्याचा नाश करतं, विकाराचा नाश करतं, त्यासोबत मृत्यूचा सुद्धा नाश करतं. तर त्यामुळं पारदाला याला काय म्हटलं जातं, रस असं म्हटलं जातं रसशास्त्रामध्ये, बरं का. अशा प्रकारे पारद रस ही आपली टर्म होती. आता बघूया आपण महारस. आता महारसचा हा श्लोक आला, सगळ्यांनी ध्यानात ठेवा. तर काय म्हटलं बघा, आभ्रक वैक्रांत माक्षिक विमल आद्रेज सस्यकम चपलो रसकश्चेती ज्ञात्वा अष्टो संग्रह हेत. आता 8 आपल्याकडे टोटल महारस सांगितलेले आहेत. आता 8 महारस आहेत का, त्यामध्ये कोणकोणते येतात त्या बघा. आभ्रक येतो, वैक्रांत येतो, माक्षिक येतो, विमल येतो, शिलाजतू येतो, सस्यक येतो, चपल येतो आणि रसक येतो. तर असे टोटल आपल्याकडे किती, 8 जणांचा जो ग्रुप दिलाय त्याला महारस असं म्हटलेलं आहे. तर समजलं. आता
हे बघा आता काही टर्म आहेत आपल्याकडे, जसं की जे अब्रक वगैरे त्यांचे नावं, त्यांना शास्त्रीय नाव वगैरे काय म्हटलं जातं, त्याला इंग्लिश नाव वगैरे, आणि काही केमिकल कंपोजिशन जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता यामध्ये बघा जो आपला अब्रक असतो, तर अब्रकला आपण काय म्हणतो, अब्रक सुद्धा म्हणतो, गगन सुद्धा म्हणतो, ख सुद्धा म्हणतो. आता यामधलं आपण रसद्रव्य परिचय 1 त्यामध्ये अब्रक इन डिटेल सगळं काही पाहणार आहे. रसद्रव्य परिचय 1 मध्ये आपल्याला इन डिटेल सगळं काही एलिक्यूच्या वेळेने सगळे काही महारस वगैरे तिथं दिले आहे. सगळे नाही दिले, जवळपास यामधले आपल्याला आहे. त्यासोबत काही रसद्रव्य परिचय 2, तर यामधले काही जे काही महारस आहेत त्यामधले आपल्याला रसद्रव्य परिचय 2 मध्ये सुद्धा पाहिजे. आता त्यांना जर अब्रकला पुढे पाहायला गेलं तर इंग्लिश नेम मध्ये बायोटिन मिका सुद्धा म्हटलं जातं, बायोटिन मायका सुद्धा म्हटलं जातं, आणि केमिकल कंपोजिशन तुम्ही बघू शकता. त्यानंतर वैक्रांत, वैक्रांतला वैक्रांत, त्यानंतर कुब्रज, शूद्र, त्यानंतर कुलिशादी, अशा प्रमाणे ह्याला पर्याय शास्त्रीय नाव असे विविध आहे त्याचे. आणि त्यानंतर ह्याला काही इंग्लिश नाव टर्मेलिन असं सुद्धा म्हटलं जातं, आणि केमिकल कंपोजिशन तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर बघा आता माक्षिक, तर माक्षिकला काय म्हटलं जातं बघा, तर माक्षिक म्हटलं जातं ताप्य आदी, हे जे काही शास्त्रीय नाव आहे, आणि याला आपण काय पायराइड असं म्हटलं जातं. त्यासोबत याचं केमिकल कंपोजिशन काय तर CuFeS2 अशा प्रकारे याचं केमिकल कंपोजिशन आहे. आता बघा विमल, तर विमल येतो 4 नंबरला. विमलला शास्त्रीय नाव विमल असं म्हटलं जातं, आणि ह्याला काय इंग्लिश नाव आयन पायराइड असं म्हटलं जातं. त्यासोबत याचं काय म्हटलं जातं बघा, याचं जे काही केमिकल कंपोजिशन आहे ते Fe2S3 याचं काय केमिकल कंपोजिशन आहे. आता बघूया आद्रिज, तर आद्रिज म्हणजे काय तर आपला शिलाजतू, तर शिलाजतू याचं काय शास्त्रीय नाव आहे, त्याचे शैल धातुज आणि आदी हे जे काय पर्याय असे नाव दिलेले आहे. त्यानंतर बघा ह्याला आणखी काय म्हटलं जातं इंग्लिश नेम मध्ये, तर मिनरल पिच म्हटलं जातं, आणि ब्लॅक ब्युटमन असं सुद्धा याला मध्ये म्हटलं जातं. त्यानंतर याचं काय म्हटलंय बघा, तर केमिकल कंपोजिशन मध्ये काय म्हटलंय, तर गोमूत्र गंधी असल्यामुळे याला काय मेनली फुल्विक ऍसिड असं म्हटलं जातं, आणि त्यानंतर कर्पूर गंधी असल्यामुळे KNO3 असं म्हटलं जातं. नंतर बघा आता सस्यक, आता सस्यक जो असतो त्याला शास्त्रीय नाव सस्यक असं म्हटलं जातं. त्यासोबत त्याला काय म्हटलं जातं इंग्लिश नेम मध्ये काय ब्ल्यू विट्रॉल असं म्हटलं जातं, आणि केमिकल कंपोजिशन पाहायला गेले तर CuSO4.7H2 असा प्रकारे याचं केमिकल कंपोजिशन आहे. नंतर बघा चप्पल, तर चप्पलचं काय जर पाहायला गेलं तर शास्त्रीय नाम चप्पल असं म्हटलं, त्यासोबत इंग्लिश नेम मध्ये बिस्मथ ओर असं सुद्धा म्हटलं जातं, आणि त्यानंतर याचं केमिकल कंपोजिशन मध्ये पाहायला गेलं तर बिस्मथ ओरच म्हटलं जातं. नंतर बघा आणि काय म्हटलं, जो आपल्याकडे 8वा येतो रसक, तर रसकला काय खरपर, त्यानंतर गोभद्र, त्यानंतर ऋतिकृत आदी, ह्याला असे काही विविध असे पर्याय आहे. त्यासोबत ह्याला काय म्हटलं जातं बघा, त्यासोबत इंग्लिश नेम याला झिंक ओर आहे, आणि त्यासोबत जर केमिकल कंपोजिशन पाहायला गेले तर ZnSZnCO3 और याला काय ZnO अशा प्रकारचे विविध आपल्याला काय आले केमिकल कंपोजिशन आहेत. अशा प्रकारे टोटल महारस होतं. आता पुढे बघूया आपण, आता बघूया टर्म उपरस. आता उपरस हा वर्ग बघून घेऊया सुरुवातीला आपण. आता उपरस या वर्गामध्ये कोणकोणते उपरस येते, तर बघा हा श्लोक आला, सगळ्यांना पाठ करायचा आहे. तर काय म्हटलंय, गंध अश्मगेरी कासिस कांक्षी ताल शिला अंजनम कंकुष्ट चेती उपरस च अष्टो पारद कर्मानी. तर अशा प्रकारे आपल्याला हा श्लोक आलाय. यामध्ये आपल्याला 8 महारस दिले, कोणकोणते, गंधक, गैरिक, कासिस, कांक्षी, हरता, मनशिला, अंजन आणि कंकुष्ट. तर टोटली आपल्याकडे किती 8 उपरस आहे. आता त्याचप्रमाणे आपण याचे काय नाव, शास्त्रीय नाव, इंग्लिश नेम आणि याचे काही केमिकल कंपोजिशन बघून घेऊया. आता सुरुवातीला येतो गंधक, तर शास्त्रीय नाव याला गंधक असं म्हटलं जातं. त्यानंतर इंग्लिश नेम मध्ये याला सल्फर असं म्हटलं जातं, आणि त्यासोबत फॉर्म्युला ह्याचा S आहे आपला, जे काही आपला पिरियोडिक टेबल मध्ये आपण याला S ने डिनोट करत असतो. नंतर बघा आणखी काय म्हटलंय, दुसरा येतो आपल्याकडे गैरिक. गैरिकला शास्त्रीय नाव गैरिकच आहे, आणि इंग्लिश मध्ये आपण याला काय म्हणतो ऑचरे असं म्हणत असतो. नंतर बघा फॉर्म्युला येतो ह्याचा काय Fe2O3 ह्याचा गैरिकचा फॉर्म्युला आहे. आता बघूया कासिस. आता कासिस म्हणजे काय, ग्रीन सिट्रॉलिझम म्हटलं जातं बरं का. याचं बघा काय नाव, फॉर्म्युला काय तो केमिकल कंपोजिशन, तर FeSO4.7H2O अशा प्रकारे आपल्याकडे काय येतो याचा केमिकल फॉर्म्युला. नंतर येतं स्फटिका. आता स्फटिका ह्याला शास्त्रीय नाव स्फटिकाच म्हटलं जातं, आणि याला आपण ॲलम असं म्हणतो. त्यानंतर याचं फॉर्म्युला जर पाहायला गेलं तर K2SO4.Al2SO4 टेकन थ्राइज आणि .24H2O. तर अशा प्रकारे याचा काय येतो आपल्याकडे केमिकल फॉर्म्युला येतो. नंतर बघा हरताल, तर 5 नंबरला हरताळी, ह्याला शास्त्रीय नाव हरताळ म्हटलं जातं, आणि त्यासोबत इंग्लिश नेम याचं ऑर्पिमेंट असं म्हटलं जातं, आणि याचं जर रासायनिक सूत्र पाहायला गेलं तर AS2S3 याचं रासायनिक सूत्र आहे. नंतर 6 नंबरला बघा मनशिला, तर मनशिला याला शास्त्रीय नाव मनशिला म्हटलं जातं, इंग्लिश नेम मध्ये पाहायला गेलं तर रिअल गर म्हटलं जातं. त्यानंतर याचं शास्त्रीय म्हणजे केमिकल कंपोजिशन पाहायला गेलं तर AS2S2 याचं केमिकल कंपोजिशन असतं. त्यानंतर बघा आता जे की आपल्याकडे 7 नंबरला येतं अंजन, तर शास्त्रीय नाव अंजन म्हटलं जातं. त्यानंतर याला काय जे काही इंग्लिश नेम मध्ये तर कॉलेरियम असं याचं इंग्लिश मध्ये नाव म्हटलं जातं. त्यानंतर याचे विविध अशाला आपल्याला काय याचे केमिकल कंपोजिशन पाहायला मिळतात, जसं की सौर्य अंजनला काय PBS म्हटलं जातं, पुष्प अंजनला ZnO म्हटलं जातं, स्त्रोतो अंजनला Sb2S3 म्हटलं जातं, नील अंजनला कंपाऊंड ऑफ PbE अँड S असं आपण याला म्हटलं जातं. असे विविध जे केमिकल कंपोजिशन सांगितलेले तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर येतं बघा कंकुष्ट. आता कंकुष्ट मध्ये काय म्हटलं जातं, त्याला शास्त्रीय नाव कंकुष्ट म्हटलं जातं. त्यानंतर याचं काय
तर इंग्लिशमध्ये रोहबर्ग म्हटलं जातं याला. त्यानंतर याचं जर केमिकल कंपोजिशन म्हणजे फॉर्म्युलामध्ये काय म्हटलं जातं, रेसिन ऑफ गार्सिनिया मोरेला. तर अशा प्रकारे याचं नाव म्हटलं जातं. समजलं. आता पुढे बघूया.